अहिल्यानगरमधील टाळ आणि कळसाला राज्यात मागणी. अडचणींचा सामना करत काशकलेची परंपरा आजही जिवंत. धातूच्या वाढत्या किमती, घटते मनुष्यबळ आणि बदलते बाजारपेठेचे आव्हान असतानाही अहिल्यानगरची काशकला आजही आपली ओळख टिकवून आहे. वारकरी संप्रदायात विशेष स्थान असलेल्या काशाच्या टाळांपासून ते मंदिरावरील कलशांपर्यंत नगरमधील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना राज्यभर मागणी आहे. त्यामुळेच नगरमधील टाळांचा निनाद आजही महाराष्ट्रात गुंजतो आहे. काशाचे कलश हा या व्यवसायाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. नगरचा कळस काळा पडत नाही ही ओळख आजही कायम आहे. 1 फुटापासून 10 फूट उंचीपर्यंत विविध आकारांचे कलश तयार केले जात आहेत. नगरमध्ये होणारी टिकाऊ कोटिंग ही त्यांची खासियत ठरली आहे. मंडळी, वारकरी संप्रदायात काशाच्या टाळांना आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. 400 ग्राम वजनापासून टाळ तयार केले जात आहेत. 400 ते 900 ग्राम वजनाच्या टाळांना वारकऱ्यांची अधिक पसंती आहे. गुणवत्तेनुसार त्यांचे दर ठरवले जातात. पूर्वी मुंबईतही टाळ तयार होत असत, मात्र कालांतराने हा व्यवसाय तेथे कमी झाला. तरी देखील त्या काळातही नगरमधील टाळांनाच मुंबईसह राज्यभर मागणी होती. ती मागणी आजही कायम आहे. वाढत्या अडचणी, खर्चवाढ आणि मनुष्यबळाच्या टंचाईतही अहिल्यानगरची काशकला परंपरेचा वारसा जपत असून अहिल्यानगरची काशकला परंपरेचा वारसा टिकून राहण्यासाठी झगडत असल्याचे चित्र दिसत आहे. मंडळी, अहिल्यानगरमधील अस्सल कलावंतांसाठी एक लाईक तर बनतोच.